पालकमंत्री पदाबाबत आज फडणवीस आणि शिंदेंची चर्चा होणार आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद निर्माण झालाय। रायगडमध्ये 2 पालकमंत्री देण्यावर ही चर्चा होणार आहे। आज रात्री उशिराने चर्चा होणार असल्याची माहिती मिळते, त्यामुळे या संदर्भात आता काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडलेत। पंकज, खरं तर पालकमंत्री पदाची यादी ज्यावेळी जाहीर झाली तेव्हापासून महायुतीमध्ये हा वाद सुरू आहे। विशेष करून रायगड आणि नाशिक या 2 मुख्य जागांवरती हा वाद सुरू आहे आणि या संदर्भात आज फडणवीस आणि शिंदेंची चर्चा होणार असल्याचं कळतंय। काय या संदर्भात माहिती, काय तोडगा नेमका काढला जाऊ शकतो? या बाबतीमध्ये तोडगा जो आहे तो काढला जाऊ शकतो। देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबत आज चर्चा होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अमित शहा मुंबईमध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, त्यांच्याचा सुद्धा जो आहे तो हस्तक्षेप या प्रकरणामध्ये होऊ शकतो। अमित शहा त्र्यंबकेश्वरला आज एका कार्यक्रमाला आहेत, त्यानंतर अमित शहा मुंबईच्या गोरेगावच्या मेस्कोमध्ये आहेत। याच्या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे अमित शहा यांच्यासोबतच मुंबईत येणार आहेत। त्यामुळे या मधल्या वेळेत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होऊ शकते आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा चर्चा होऊन रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये चर्चा होऊन या बाबतीतला मार्ग निघू शकतो। नाशिक गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यामध्ये जो वाद आहे, दुसरा रायगडमध्ये भरतशेठ गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात वाद आहे। आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद यापूर्वीच दिलं गेलं होतं, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना दिलं गेलं होतं। आता रायगडचं पालकमंत्रीपद हे दोन्ही नेत्यांना मंत्र्यांना दिलं जाईल का? सहपालकमंत्रीपद दिलं तर त्यांच्यापैकी एक मंत्री सहपालकमंत्रीपद स्वीकारेल का? की रायगड जिल्ह्यातील नक्कीच पंकज, या संदर्भात बैठकीमध्ये नेमका काय तोडगा काढला जातो, काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।